नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। आणि आपल्या चॅनलशी जोडले असलेल्या सर्व जे काही आपल्या अंगणवाडी सेविकाताई असेल त्यांना सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार, सेविकांवरील कारवाईला स्थगिती, या आठवड्यात मिळणार लेखी आश्वासन। मित्रांनो, नेमकी अपडेट काय आहे हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। तर जरा वेळ न घालवता आपण संपूर्ण अपडेट जाणून घेऊयात। सोलापूरसह राज्यभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी पेन्शनसह विविध मागण्यांसाठी 3 डिसेंबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे। महिन्यानंतरही कामावर न येणाऱ्या आंदोलनकर्त्या मदतनीस सेविकांना कार्यमुक्तीच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे। पण आता एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्तांच्या आदेशानुसार त्यांच्यावरील कारवाई थांबविण्यात आली आहे। पुढील आठवड्यात संघटनेला लेखी आश्वासन देऊन तोडगा काढण्याच्या हालचाली सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे। सोलापूर जिल्ह्यात एकूण 4730 अंगणवाड्या असून त्यात ग्रामीणमध्ये 4076 अंगणवाड्या आहेत। पेन्शन लागू करा, आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, मानधन नको, दरमहा वेतन द्यावे, सेविकांना दरमहा 26,000 तर मदतनीसांना 22,000 रुपयांचे वेतन द्यावे, ऑनलाईन कामांसाठी नवीन मोबाईल द्यावेत, अशा विविध मागण्यांसाठी 4 डिसेंबर पासून अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांचे आंदोलन हे सुरू आहे। आंदोलन सुरू होऊन महिना झाला असला तरी सर्वजण काम बंदवर ठाम राहिल्याने आयुक्तांच्या आदेशानुसार ज्या सेविका व मदतनीसांना नियुक्तीनंतर 1 वर्षही झाला नाही अशांना कार्यमुक्तीच्या नोटीसी बजावत आल्या। मात्र त्यामुळे आंदोलन जास्त तीव्र झाले आणि आयुक्तांना आपला पूर्वीचा आदेश बदलावा लागला। आता राज्य सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहे। आंदोलन काळातील मानधन मिळणार का, सर्वांच्या मनात हा प्रश्न। पाहूयात त्याबद्दलची अपडेट। हिवाळी अधिवेशनात आपल्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा निघेल या आशेने सोलापूरसह राज्यभर जिल्ह्यातील 1,10,000 अंगणवाड्यांमधील 2 लाख सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। पण 1.25 महिन्यानंतरही आंदोलन सुरूच आहे आणि मागण्यांवर तोडगाही निघालेला नाही। आणि त्या उलट अनेकांना कार्यमुक्तीच्या नोटिसा बजावल्या। आंदोलन काळातील मानधन मिळणार नाही असेही स्पष्ट करण्यात आले। मात्र हातावरील पोट असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना 1.25 ते 1.5 महिन्यांचे मानधन न मिळाल्यास त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार आहे। त्यामुळे या संदर्भात सकारात्मक निर्णय होऊ शकतो असेही सूत्रांनी सांगितले आहे। नोटीस बजावू नका, कार्यमुक्ती नकोच। वास्तविक पाहता अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस कर्मचाऱ्यास नेमणुकीस 1 वर्ष होण्यापूर्वी कोणत्याही संपात किंवा आंदोलनात सहभागी होत येत नाही। तसे त्यांच्याकडून लेखी घेतलेले असते, तरी पण त्यांच्यासह सर्वच अंगणवाडी सेविका मदतनीस संपात सहभागी झाल्या आणि त्यामुळे 6 महिने, 3 महिने, वर्षापर्यंतची चिमुकली, अंगणवाड्यांमधील 3 ते 6 वर्षापर्यंतची मुले आणि गर्भवती व स्तनदा मातांच्या आहाराचा प्रश्न गंभीर बनला। या पार्श्वभूमीवर अनेक सेविका मदतनीसांना कार्यमुक्तीच्या नोटिसा दिल्या तर अनेक नोटिसा तयार ठेवल्या होत्या। पण आता नोटीस देऊ नका आणि कार्यमुक्तीची कारवाई करू नका असे आदेश वरिष्ठ स्तरावरून देण्यात आले आहे। चला तर मित्रांनो, आशा करतो की तुम्हाला ही जी काही अपडेट आहे ही सर्व समजलीच असेल। आणि अशाच जर का नवीन अपडेटेड बातम्या जर का तुम्हाला हव्या असतील आपल्या अंगणवाडी सेविकाताईंबद्दलच्या तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन अपडेटेड बातमी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।